हंबरुनी वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय। आया बाया सांगत होत्या होतो जवा तारा दुष्काळात माईच्या बाजारातला होता पाना। पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय। हंबरुने वासराला चढती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय। दारू पिऊन मायला मारी जवा माझा बाप थर थर कापे माय लागे तिला धाप। कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय। हंबरुने वासराला चढती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय। म्हणून आई आई असते, आईची जागा कोणी घेऊ शकत नाही। आईचं खूप प्रेम असतं, निस्वार्थ प्रेम करण्याच्या जगामध्ये एकच पात्र आहे, ती म्हणजे आई। जिला केवळ आणि केवळ आपल्या लेकराचा विचार असते ती म्हणजे आई। लेकराच्या पुढे किती मोठं कोणी असू द्या, जिला काही देणं घेणं नाही ती म्हणजे आई। आणि एकदा तीच आई निघून गेली त्या बाळाच्या जीवनातला सगळा सुखाचा सागर आटून जातो, कोणी राहत नाही त्या बाळाला आपलं म्हणणार। ऐका, एका व्यक्तीची पत्नी वारली, एक मुलगा त्याला, त्या लेकराची आई वारली आणि म्हणून त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं। आणि पहिली आई जी आपली खरी आई आहे ती निघून गेली, सावत्र आई त्याला आई। आणि सावत्र आई काय प्रेम करते आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तिची माया नसते तेवढी, ती प्रेम करू शकत नाही, कारण तिला ते लेकरू आपलं वाटत नाही। जगामध्ये अशा मोजक्या आया आहेत की ज्यांनी खरंच प्रेम केले त्या लेकरावरती, पण ते प्रेम होऊ शकत नाही। एक दिवशी त्या बापाने त्या पोराला जवळ घेतलं आणि विचारलं, पोरा एक विचारू? बाबा विचारा ना, मला सांग तुझी खरी आई चांगली होती की आता जे सावत्र आहे ती चांगली? पोरग म्हटलं, बाबा खरं सांगू? खरं ऐका, माझी जी पहिली आई होती ना खरी, ती चांगली नव्हती। ही जी आहे ना ही सावत्र, ही चांगली। बापाला धसकुन्या झालं, बापाला आश्चर्य वाटलं, खरी आईला पोरग चांगली नाही म्हणते आणि सावत्र तिला चांगलं म्हणते, का म्हणतोय? पोरग म्हटलं, बाबा माझी एक खरी आई होती सख्खी, ती चांगली याच्याकरता नव्हती कारण ती खोटं बोलायची, आणि माझी सावत्र आई कधी खोटं बोलत नाही। काय झालं असं? बाबा जेव्हा मी माझी खरी आई होती, जेव्हा मी गोंधळ करायचो, जेव्हा मी धिंगाणा घालायचो, जेव्हा मी भांडणं आणायचो, तेव्हा आईनं म्हणावं, बाळा पोरा तू आज भांडण केलंय, तू गोंधळ घातलाय, आज तुला दिवसभर जेवायला देणार नाही असं म्हणायची. पण जेव्हा मी घरी यायचो
रात्री माझ्या जवळ यायची ताट घेऊन आणि जेवण देणार नाही असं म्हणून सुद्धा माझ्यासोबत खोटं वागवायची, मला जवळ घेऊन आपल्या हाताने माझ्या तोंडामध्ये घास भरवायची, खोटं वागायची. आणि ही जी आता सावत्र आहे ना, जेव्हा मी आजही गोंधळ करतो, भांडण करतो, जेव्हा माझ्या तक्रार येतात, तेव्हा ही आई म्हणते पोरा तुला जेवण देणार नाही. आणि ही जसं म्हणते तसंच वागते. आज मी 2 दिवसापासून उपवासे, मला हिने जेवण दिलेलं. आणि म्हणून जी आई असते तिचं प्रेम दुसरं कोणी जगामध्ये किती रुपये दिले तरी आईचं प्रेम विकत घेऊ शकत नाही आपण. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, मावळला आधार आईचा, मावळला आधार. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं मिळेल जीवनामध्ये पण आई मिळत नाही.